हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी मकरंद आंबटकर आणि तुम्हाला माहिती असेल की एक रिवाइज कॅलेंडर आला आहे IBPS चं, बरोबर आहे. मग आता IBPS मध्ये PO ची जी एक्झाम होती आणि क्लरिकलची जी एक्झाम होती ती आता RRB स्केल 1 आणि असिस्टंटच्या पूर्वी होणार आहे गाईस. तर हे सगळ्यांनी माझा जो शॉर्ट व्हिडिओ असेल त्यामध्ये मी ते तुम्हाला सांगितलं होतं. पण आता आपण हा जो व्हिडिओ घेणार आहे IBPS क्लर्क 2025 ची जी एक्झाम आहे गाईस, ठीक आहे. तर ती एक्झाम कधी आहे, एक्झाम पॅटर्न त्याचा काय असतो, सॅलरी स्ट्रक्चर काय आहे, कोणत्या कोणत्या बँक्स इन्व्हॉल्व आहे, कट ऑफ्स काय आहे, तर ह्या सगळ्यांची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि मला माहिती आहे बरेचसे नवीन विद्यार्थी आहे की त्यांना कन्सर्न्स असतो की एक्झॅक्टली पॅटर्न काय असतो आणि सगळ्या म्हणजे जे काही n नंबर ऑफ प्रश्न असतात तर ते ह्या एका व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण क्लिअर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विद्यार्थी मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये बघा आपण बघणार आहे की IBPS क्लर्क जी 2025 ची जी एक्झाम आहे त्यामध्ये एक्झाम पॅटर्न, एक्झाम डेट, सिलेबस, कट ऑफ आणि स्ट्रॅटेजी तुमची काय असली पाहिजे. ठीक आहे. तर ही जी एक्झाम आहे IBPS क्लर्क, ज्या न्यू डेट्स आलेल्या आहे बघा, आता तुम्ही ज्या बघितल्या असाल काही लोकांनी तर त्या जुन्या कॅलेंडरनुसार डेट्स बघितल्या असेल, पण लेटेस्ट डेट्स आहे म्हणजे ह्या 3 दिवस होणार आहे. ठीक आहे. 4, 5 आणि 11 ऑक्टोबर 2025 ला. आणि त्याची जी मेन्स एक्झाम होणार आहे ही मेन्स एक्झाम असणार आहे 29 नोव्हेंबरला. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आता आपला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ठीक आहे, म्हणजे जवळपास 3 ते 3.5 महिने तुम्हाला राहिलेले आहे या एक्झामचं प्रिपरेशन करायला. करेक्ट आहे. त्यानंतर याचा जर पॅटर्नचा आपण विचार केला एक्झाम पॅटर्नचा, की प्री एक्झाम पॅटर्न हा कसा असतो सर, तर प्री एक्झाम पॅटर्न मध्ये 3 विषय असतात. ठीक आहे. कोणते कोणते 3 विषय? इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणतो, आणि रिझनिंग ॲबिलिटी. तर आता बघा कसं आहे स्वरूप या एक्झामचं. 1 तासाची ही एक्झाम असणार आहे प्रीची, जी ऑनलाईन असतं. बरेच लोक विचारतात की एक्झाम कशी असतात सर, तर तुम्हाला सांगू इच्छितो ही एक्झाम ऑनलाईन होणार आहे. आता ऑनलाईन एक्झाम मध्ये काय असतं बघा, सपोज जर हा सेक्शन इंग्लिशने सुरू झालेला आहे, ठीक आहे, तर तो 20 मिनिटापर्यंत इंग्लिशच राहील आणि त्यानंतर 20 मिनिटं जसे झाले ऑटोमॅटिकली तो सेशन लॉक होऊन जाईल आणि देन स्विच टू नेक्स्ट सेशन. म्हणजेच जसं सपोज आता न्यूमरिकल ॲबिलिटी असेल, ऑर्डर हा कसाही राहू शकतो एक्झाम मध्ये, जरुरी नाही की याने स्टार्ट होतं किंवा काही. तर आता आपण ज्या पद्धतीने लिहिलंय त्या पद्धतीने मी सांगतोय की जसं आता 35 क्वेश्चन आहे 35 मार्कासाठी, तर इथे पण तुम्हाला ते 20 मिनिटच भेटणार आहे. 20 मिनिटांनंतर सेक्शन ऑटोमॅटिकली तो लॉक होणार आहे. करेक्ट. सेम तसंच मग रिझनिंगचं पण असणार आहे. म्हणजे प्रत्येक 3ही सेशनसाठी इंडिव्हिज्युअल 20-20 मिनिटाचा वेळ दिलाय, असे टोटल 60 मिनिटं 1 तास होतं. आता काही लोकांना वाटत असेल की तुक्का मारलं तरी जमेल का? नाही. पेनाल्टी आहे 1/4. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चन जर तुम्ही रॉंग करताय, म्हणजे जसं 1 मार्काचा जर क्वेश्चन आहे तर 1 मार्कासोबत तुम्हाला हे 0.25 मार्क सुद्धा जाणार आहे. म्हणजे एक क्वेश्चन तुम्ही इनकरेक्ट करताय म्हणजे 1.25 मार्क तुमचा जातो आहे त्या क्वेश्चनच्या मागे. लक्षात घ्या. तर आपल्याला इथे हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हाही तुम्ही एक्झाम सॉल्व्ह करताय तेव्हा तुम्हाला स्पीड सोबत अॅक्युरसी सुद्धा मेंटेन ठेवावी लागेल. ठीक आहे. जेणेकरून तुमचा तो जो काही कट ऑफ आहे, कट ऑफ शेवटी आपण बोलणार आहे कट ऑफ बद्दल, की कोणत्या कोणत्या स्टेट्सचा कसा कसा कट ऑफ असतो. आपण महाराष्ट्र स्टेट बद्दल बोलूया. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर जी तुम्ही जर प्री क्वालिफाय झाले, तर प्री क्वालिफाय झाल्यानंतर तुमच्या मेन्स एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे. स्पेशली आय एम टॉकिंग अबाउट द IBPS क्लर्क नाव गाईज. मग आपण PO साठी पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. ठीक आहे. मग बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 सेक्शन दिसेल. ठीक आहे. आता याच्यात कोणता नवीन सेक्शन ऍड झाला? जनरल फायनान्शियल अवेअरनेस ऍड झालेला आहे, ज्याचे 50 क्वेश्चन्स 50 मार्कासाठी, ज्यासाठी पण तुम्हाला इथे टाइम बाउंड असतो. बघा 35 मिनिटं आहे. करेक्ट आहे. त्यानंतर बघा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 50 क्वेश्चन्स 50 मार्क्स फॉर 45 मिनिट्स गाईज. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स फॉर 35 मिनिट्स. आणि रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, म्हणजे बघा त्यांनी काय केलं आहे, आता 5 ते 10 जे क्वेश्चन्स आहे विच इज बेस्ड ऑन कम्प्युटर, दॅट इज कम्स अंडर द रिझनिंग सेक्शन मध्ये घेतलेला आहे. म्हणजे असे टोटल इथे तुम्हाला 5 सेक्शन दिसत असेल, पण काही वर्षापासून कम्प्युटर ॲप्टिट्यूड रिझनिंग सोबत यायला लागलेला आहे.
म्हणजे इथे 50 क्वेश्चन जे आहे 60 मार्कासाठी. बघा इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की हा जो सेक्शन आहे, ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला पर क्वेश्चन साठी जास्त मार्क आहे. सो वाय दॅट्स वाय दिस सेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. ठीक आहे, म्हणजे असं नाही की बाकीचे सेक्शन नाही आहे, बाकी सेक्शन सुद्धा इम्पॉर्टंट आहेच. ठीक आहे, तर असा क्युम्युलेटिव्ह टाइम त्यांनी म्हणजे इंडिव्हिज्युअल टाइम दिलेला आहे. क्युम्युलेटिव्ह टाइम होतो आहे 160 मिनिटं. ठीक आहे, 160 मिनिटं म्हणजे किती होणार आहे? ठीक आहे, 2 तास आणि 40 मिनिटं गाईस. ठीक आहे, 2 तास आणि 40 मिनिटाची एक्झाम असणार आहे. 2 hours 40 minutes. करेक्ट आहे? 2 hours 40 minutes. आणि त्यासाठी मॅक्झिमम मार्क किती आहे? 200. आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स 190 असणार आहे. हे लक्षात आलं पाहिजे. इथे सगळ्यांना समजलं का सांगा जरा. ठीक आहे, लाईक शेअर करत चला गाईस. नाव सी गाईस, आता बघा एज लिमिट काय असेल. म्हणजे बरेच लोकांना प्रश्न पडतोय की ह्या एक्झामची एज लिमिट काय, म्हणजे कोण ही एक्झाम देऊ शकतं. ठीक आहे, तर आता त्यांनी म्हटलेलं आहे की 20 ते 28 जे वयोगटातील मुलं आहे, ठीक आहे, ते हे एक्झाम देऊ शकतं. पण त्यामध्ये त्यांनी काय क्लॉज टाकलेला आहे बघा, की तो 2/7/96च्या पूर्वीचा जन्म नसावा किंवा 1/7/2004च्या नंतरचा जन्म नसावा. त्याच्या पूर्वीचा राहिला तरी चालेल. ठीक आहे, तर या क्लॉज मध्ये बसला पाहिजे आणि असं एज पाहिजे 20 to 28 इयर्स माय डिअर फ्रेंड. करेक्ट. मग त्यांनी काही कास्टला रिलॅक्सेशन दिलेलं आहे, किंवा जर विडोज असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यांनी रिलॅक्सेशन दिलंय. रिलॅक्सेशन म्हणजे काय, जसं आता सपोज तुमचं लास्ट एज जर 28 आहे, ठीक आहे, आणि 28 नंतरही जरी तुम्हाला पुन्हा एक्झाम द्यायचा आहे तर किती वयापर्यंत तुम्ही देऊ शकता? 28 अधिक 5 म्हणजे हे 33 वर्षापर्यंत वयाच्या तुम्ही जर शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब म्हणजे SC ST मध्ये असाल तर तुम्ही 33 पर्यंत ही एक्झाम देऊ शकता. त्याच पद्धतीने अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी असेल आणि ज्याच्याकडे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट असेल तर त्याला 3 अधिक 28 म्हणजे हे किती होऊन जाईल? 31 वर्षापर्यंत एक्झाम देता येईल. तर या पद्धतीचं रिलॅक्सेशन दिलं आहे त्यांनी. डिसॅबिलिटी वाल्यांना 10 म्हणजे 28 अधिक 10 38 पर्यंत. त्याच पद्धतीने एक्स सर्व्हिसमॅनला त्यांनी +3 दिलेला आहे इथे, आणि 8 इयर्स फॉर डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन असं. आणि विडोजला त्यांनी काय म्हटलेलं आहे? विडोजला त्यांनी दिलेला आहे 35 इयर्स एज कन्सेशन दिला आहे फॉर जनरल EWS अँड 38 इयर्स फॉर ओबीसी अँड 40 इयर्स फॉर SC ST कॅन्डिडेट्स गाईस. ठीक आहे, आणि त्यानंतर पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स त्याला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर हा झाला पूर्ण एक टोटल एज क्रायटेरिया माय डिअर फ्रेंड्स. त्यानंतर बघा कोणत्या कोणत्या बँकेसाठी तुम्ही देऊ शकता. म्हणजे आता बघा, जेव्हा तुम्ही IBPS क्लरिकलची एक्झाम देताय म्हणजे तुम्ही तुमच्या स्टेट मधून फॉर्म भरत आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमची जी नियुक्ती होणार आहे ती तुमची नियुक्ती महाराष्ट्रात होऊ शकते, मग महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात होऊ शकते. तुम्ही अदर स्टेटमध्ये नाही जाऊ शकत, बरोबर ना. कारण तुम्ही जर महाराष्ट्रातून फॉर्म भरलाय म्हणजे तुम्हाला एक्झाम दिल्यानंतर जे फायनल सिलेक्शन असणार आहे त्याचं रिक्रुटमेंट, तुमचं जी काही पोस्टिंग भेटणार आहे ती महाराष्ट्रातच असणार आहे गाईज. तर मग ह्या सगळ्या नॅशनलाइज बँक्स आहे, या नॅशनलाइज बँक्स मध्ये यापैकी ठीक आहे तुमचं कुठेतरी रिक्रुटमेंट होईल आहे गाईज. ठीक आहे, चलो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सॅलरीवाला, बरोबर आहे. मग आता ही सॅलरी किती असणार आहे? ती सिटीनुसार डिफर करेल नो डाऊट, पण आपण एक स्टँडर्ड इथे सॅलरी ठेवलेली आहे की तुम्ही मेट्रो सिटीज मध्ये वगैरे जर लागत आहे तर होऊ शकते की ही सॅलरी थोडी तुमची जास्त असेल. तर मग इथे त्यांनी बेसिक पे दिलेला आहे 19,900, डिअरनेस अलाउन्स दिलेला आहे, ठीक आहे, स्पेशल अलाउन्स, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, CAA, हाऊस रेट अलाउन्स, ग्रॉस पे, डिडक्शन अँड नेट पे, म्हणजे जवळपास तुमची 30,000 ही सॅलरी असणार आहे. पण काही लोकांना मग जसं 32,000 33,000 सिटीनुसार ते व्हॅरी करत जातं गाईज, हे समजलं पाहिजे आपण. ठीक आहे, चला. सो त्याच्यानंतर आता महत्वाचं काय आहे बघा, इथे महत्वाचा तुमचा की क्वांट रिझनिंग आणि इंग्लिश जे मी बोललोय, ठीक आहे, तर याचा एक्झॅक्ट सिलेबस काय असणार आहे, ठीक आहे, हे डिस्कस केलं पाहिजे आपण. हे महत्वाची गोष्ट आहे, कारण जेव्हा मी प्री एक्झाम म्हणतो आहे, ठीक आहे, तर प्री एक्झाम मध्ये बघा, प्री एक्झाम मध्ये क्वेश्चन याच्यावर तुम्हाला जवळजवळ 20 क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येणार आहे. किती? 15 ते 20 क्वेश्चन प्री एक्झाम मध्ये. आणि उरलेला जो अरिथमॅटिकचा जो पार्ट आहे याच्यात तुम्हाला जवळजवळ 10 ते 15 क्वेश्चन असणार आहे, म्हणजे कमी जास्त होऊ शकतं. तर हा जो पूर्ण पार्ट आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की आता हा वाला पार्ट जो आहे तो मेन्स मध्ये येत नाही का, थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारला जातो, बट दिस इज अ प्री पार्ट गाईज. ठीक आहे, क्वांटचा जर तुम्ही विचार केला तर हे जे सगळे जे टॉपिक्स आहे म्हणजे जवळपास आता 20 मार्काचं
बघितलं तर तुम्हाला याच्यावर येईल, म्हणजे 60% पार्ट कन्सिस्ट ऑफ दॅट दिस 3 टॉपिक्स है ना, म्हणजे 60% ह्या 3 टॉपिकवर आणि उरलेला जो 40% आहे तो ह्या अरिथमेटिकच्या पार्टवर असतो. मग तुम्हाला माहिती आहे की याच्यात हे क्वेश्चन जरी इझी असले तरी अॅक्युरसी आपल्याला बनवावं लागतं, आणि हे क्वेश्चन आपण सगळ्यात पहिलं सॉल्व्ह करतो जनरली ज्याची अरिथमेटिकवर कमांड नाही आहे. करेक्ट. त्याच्यानंतर रिझनिंगचा सिलेबसची जर गोष्ट केली तर हे जे मिसलेनस टॉपिक आहे, ठीक आहे, ज्यात अल्फा न्यूमरिक सिरीज झाला, तुमचा कोडिंग डिकोडिंग झाला, इनइक्वॅलिटी झाला, सिलॉग झाला, ब्लड रिलेशन झाला आणि डायरेक्शन अँड डिस्टन्स झाला, तर हे टॉपिक मुख्यत्वाने प्री एक्झाम मध्ये म्हणजे याचा 40% पार्ट असतो. करेक्ट. उरलेला 60% पार्ट तुम्हाला माहिती आहे की पझल, ऑर्डर रँकिंग, सिटिंग अरेंजमेंट, म्हणजे 20 मार्काचा जो जवळजवळ पार्ट आहे तो याचा असतो आणि 15 मार्क याच्यावर असतात. आणि प्रामुख्याने मेन्स मध्ये तुम्हाला हा पार्ट विचारला जातो जो की तुमचा प्री मध्ये येत नाही. मग त्यात आहे डाटा सफिशियन्सी, मशीन इनपुट आउटपुट, लॉजिकल रिजनिंग मध्ये हे सगळे टॉपिक, कन्क्लुजन, अझम्पशन, आर्ग्युमेंट, कोर्स ऑफ ऍक्शन अँड कॉज अँड इफेक्ट्स. करेक्ट गाईज, कॉज अँड इफेक्ट. ठीक आहे. तर हा झाला रिजनिंगचा सिलेबस. त्यानंतर येऊया आपण इंग्लिशच्या सिलेबसकडे. इंग्लिशचा सिलेबस पार्ट मध्ये काय काय येतं, जसं मी इथे बायफर्केशन केलं आहे, ग्रामर, कंप्रेन्शन आणि व्होकॅब. ठीक आहे. तर यामध्ये बघा, हा नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन, सब्जेक्ट, वर्ब, अग्रीमेंट, याच्यावर ग्रॅमॅटिकल बेस्डवर तेवढे जास्त क्वेश्चन नसते जेवढे तुम्ही ह्या पार्टवर आणि ह्या पार्टवर क्वेश्चन असतात. कारण बघा, बँकिंगचं जे इंग्लिश आहे विच इज टोटली डिफरंट दॅन एसएससी. ठीक आहे. तर इथे एक अंडरस्टँडिंग अप्रोच लागतो आणि ग्रॅमॅटिकल बेस अप्रोच आपल्या एसएससीच्या एक्झाम मध्ये लागतो. तर इंग्लिश करत असताना ह्या गोष्टी आपण थोड्याशा समजून घेतल्या पाहिजे गाईस. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, महत्वाचं काय आहे की जो 2024चा जो कट ऑफ होता, म्हणजे कितीवर कट ऑफ लागला, पेपर कसा होता, म्हणजे त्याच्यानुसार जसा कट ऑफ लागला, तर आपण इथे जर बघितलं तर आपला जो महाराष्ट्राचा जो कट ऑफ आहे, कुठे गेला, हा, तर इथे बघा तुम्हाला लक्षात येईल की ओपनचा 73, ओबीसीचाही 73, ईडब्ल्यूएसचाही 73, एससीचाही 73 आणि एसटीचा कमी होता 69.5. म्हणजे तुम्ही विचार करा, पेपरची जी लेवल आहे ती इझी असते. ठीक आहे. फक्त तुम्हाला एक स्पीड मेंटेन करावं लागतं विथ अॅक्युरसी गाईज, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर म्हणाल तर बाकी जसं राजस्थान, पंजाबचे आपल्यापेक्षाही कट ऑफ खूप जास्त आहे, 80, 83. वेस्ट बेंगलचा सगळ्यात जास्त कट ऑफ गेला होता 93.25. म्हणजे तुम्ही विचार करा की कॉम्पिटिशनची लेवल काय आहे तिकडे. महाराष्ट्रात तरी कट ऑफ आपण 79, 80च्या रेंजमध्ये होता. ठीक आहे. तर मग हा फॉर्म भरायला हरकत नाही गाईज. आणि नवीन मुलं असाल, हा जर व्हिडिओ पाहत असाल, त्यांना काही जरी शंका असेल तरी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाका गाईज. ठीक आहे. तर मी तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचे निवारण करतोय. आणि तुम्हाला माहित असेल की इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण घेऊन येतोच, नो डाऊट, पण त्याच्यासोबत आपण आपले जे काही क्वांटचे किंवा रिझनिंगचे जे दुसरे सर घेतात आपले, ते आपण व्हिडिओ आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून आणतोय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक काय लेवल आहे एक्झामची आणि कोणत्या पद्धतीने आपला अप्रोच असला पाहिजे. ठीक आहे. तर त्याचं प्रिपरेशन करायला तुम्हाला इझी होऊन जाईल गाईज. तर ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करत चला. म्हणजे बेल आयकॉन जर प्रेस केलं तर जसा नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर चला, पुन्हा एकदा आपण अशाच व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.